गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेलाय तो. ब्रेक लागतोय की नाही बघायला. त्या दिवशी आमचा ऍक्सिडेंट होता होता वाचलोय आम्ही. फायनली गाडी भेटली आपली रिपेअर होऊन. मेस्सी फुटबॉल थीम की अर्जेंटिना आहे नाही रता मला वाटलं. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आमच्या व्लॉग मध्ये. मध्ये अचानक भाऊक झालेले आहेत मॅडम. त्या लोकांनी काय असं बोललं काय माहिती. बऱ्याच दिवसांनी विदाऊट पेट्रोल जातोय. काय बोलायचं मला? शॉप बनाना लीफ रेस्टॉरंट आहे. इकडून असं सरळ आलं की आमचं शॉप हे होती. समोर आले टेस्ट एम्पायर मध्ये, कारण की आम्हाला उत्तप्पा खायचा आहे. फायनली आपला उत्तप्पा आलाय समोरून. म्हणाली उत्तप्पा आला. आहा मस्तच दिसतोय. भूक लागल्या. चला उत्तप्पा खाऊया. मस्त वेगळाच आहे उत्तप्पा खायला या गाईस. जेव्हा चम्मच नाही खायचा. मस्त मला वाटलं काय आणलंस हे? किटकॅट बोल. वा खूप टेस्टी वाटतंय. एकदम टेम्पटिंग वाटतंय रे. तुम्हाला पण केक बॉल खायचा असेल तर तुम्ही पण नक्की विजिट करा केक स्टोरीला. तुम्हाला टेम्पटिंग केक बॉल इथे मिळतील. कोणासाठी घेतलंय का केक बॉल? ही डिलेव्हरी आहे गोराईला. मला वाटलं आपण खाणार आहे. आपण नाही खाऊ शकत. टेस्टी वाटतंय ना पण. आता तर मला जास्त स्ट्रिक. हा आता आता खरा डाएट चालू आहे ना. नक्की का? हे डिलेव्हरी आहे. आता डिलेव्हरी करताना दाखवू. चालेल. बाय गाईस, लवकरच भेटू आपण. आता आम्ही घरीच. हा पण माझ्याच सोसायटी मध्ये ना. आता आम्ही घरी चाललोय जेवायला. लवकरच भेटू आपण. आज आम्ही नाश्त्यानंतर रताई आणलेत खायला. रताई बॉईल करून आणलेत मनाईने, कारण की आम्हाला भूक लागलेली आहे. त्यामुळे आम्ही रताई खाणार आहे आता. कसं प्रोटीनचा चांगला सोर्स आहे रताळ. त्यामुळे तुम्ही पण खा. हेच मी सांगेन. रताळ तुमच्या डेलीच्या आहारामध्ये घ्या. मिनिमम क्वांटिटी बेस्ट आहे रताळ. आणि लगेच शिजतं. एका माणसाने 100 ते 150 ग्राम खावे. रताळ दिवसाला. रताळ नाही रताळ. मंडळी एकदम भारी आजचं जेवण. घावणे आहेत. घावण्यांबरोबर दही, दुधी आणि पनीरची भाजी. आणि बायको पण तेच खाते. काय खातेस तू? नाचण्याची भाकरी खाते. आणि तिने घावणे संपवलेत. सकाळी खाल्ले तिने. आणि मी आता घावणे खातोय. हो खातोय मी आता घावणे तुमच्या हातचे. टेस्टी. मस्त झालं. आणि त्याचबरोबर मम्मीने आंबा पण दिलाय. या सीझन मध्ये आंबा पण मिळतोय. बघूनच चांगला वाटतोय. म्हणजे टेस्टी असेल. तोतापुरी आंबा आहे हा. तुला नंतर ठीक आहे. आणि अजून एक सरप्राईज आहे याच्यामध्ये. छोलेची भाजी. वा, छोल्याच्या भाजी बरोबर कोकणातले घावणे. खाल्ले वा कोकणातले घावणे. म्हणाली आता गाडी घेऊन चालली आहे.
कारण की माझी गाडी झाली फायनली गाडी मिळाली. ॲक्सिडेंट नंतर गाडी फायनली रिपेअर झाली आहे. फायनली गाडी भेटली आपली रिपेअर होऊन. घेऊन गाडीचा ब्रेक लागतोय की नाही चेक करणार आणि मग मी घेऊन जाऊ शकतो. गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेलाय तो, ब्रेक लागतोय की नाही बघायला. त्या दिवशी आमचा ॲक्सिडेंट होता होता वाचलोय आम्ही, पण गाडी रिपेअर झाली आता. त्याने चालवत आणली आहे. लागतोय ब्रेक वाट. अभी लग रहा है ब्रेक. अभी नहीं हो रहा ना कुछ. तो जरा हॉर्न का भी देखो. मंडई आपली गाडी रेडी झालेली आहे. आपली गाडी आपल्याला परत मिळाली. मंडई बघू शकता तुम्ही, पूर्ण ब्रेक लायनर चेंज केलाय पाठचा आणि नवीन ब्रेक पण टाकलाय. हे पूर्ण जाम होत होता. हा पूर्ण ब्रेक लायनर येतो बुलेटसाठी आणि आतमध्ये ब्रेक पॅड पण नवीन टाकलेले आहेत पूर्ण, कारण की ब्रेक जाम होत होता. होऊ शकतं असं, काय माहिती का होतंय. गाडी जुनी झाली असं की पावसामुळे ब्रेक लागत नव्हता आणि कंटिन्यू पाऊस पडल्यामुळे ते आतमध्ये गंज पकडलेला, पण आता एकदम नवीन आहे. चला बघूया आता कशी चालते. मस्त चालते एकदम गाडी. ब्रेक पण लागतोय. मंडळी मी चावी बनवायला आलोय. शॉपचा टाळा ओपन नाही होते नीट चावीमुळे, त्यामुळे नवीन चावी बनवायला आलोय शॉपच्या टाळ्यासाठी. बाजूलाच कोणता केक आहे म्हणाले हा? हा हो मेसी, फुटबॉल थीम की. अर्जेंटिना फॅन दिसतोय पोरगा. आता त्या दिवशी पण अर्जेंटिनाने मॅच जिंकली, पण आता त्याच्या रील व्हायरल होतात की त्यांनी मेसीने पैसे दिलेले असं बोलतात. हा की मेसी फाऊल दिला तो गोल, आणि तो गोल फाऊल नव्हता. जिंकल्यावर हा मेसी बोलला फाऊल आहे. मग त्यांनी हे केलं, पण केक छान झालाय. जाऊ दे. हा फॅन आहे त्याचा. हा हा. कस्टमर खूप भारी लोकांच्या बदलाय ना. आहेत स्टोरीला. हा बट आता ते रील व्हायरल होतात. आता काय ठीक सत्य आहे आहे ना, काय माहिती. जिंकल्यावर प्रत्येक जण असंच बोलतात. मेसी आपल्याला पण बोलतात ना पाकिस्तानवाले. नाही, एक रत्ता दुसऱ्या रत्ताला खात आहे. मला पण भेटून तसं सगळे फ्रेश आहेत आमच्याकडे केक. सगळे फ्रेशच असतात केक इथेच बनतात. फायनली परत ऍक्सिडेंटच्या सीन नंतर. ऍक्सिडेंट नंतर भीती तर वाटते तुझ्या गाडीवर बसायला, पण काय पर्याय नाही. मग मी ऍक्सिडेंट केलाय तुझा? तू नाही केलाय, तुझी गाडी आता जरा तिची एक्सपायरी आली असं मला वाटतं. तर मंडळी आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. आता भेटूया आपण उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.